रवींद्र सातबाई सरांचं पलश फुलांचे मूल्यवर्धन या विषयावर आपण आता इथे कार्यशाळा होणार आहे. तर मी रवींद्र सातबाई सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करावे. सरांचं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर सर RGSTC राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर राहिलेले आहेत. गव्हर्मेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी इथे सध्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांची PhD बायोकेमिस्ट्री या विषयात झालेली आहे. 36हून जास्त रिसर्च पेपर सरांचे प्रकाशित आहेत. 100पेक्षा जास्त लोकप्रिय लेख सरांनी लिहिलेले आहेत. फळांच्या रसावर आधारित पेयांचे विविध पेय त्यांनी विकसित केलेले आहेत. तर त्यातच पलशाच्या फुलांवर सध्या सर काम करत आहेत आणि हर्बल टीही विकसित केलेला आहे. तर याबद्दल सरांचं सादरीकरण होणार आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला उपयुक्त माहिती द्यावी. सर सर्वांना नमस्कार. माफ करा, मी गेले 2 दिवसापासून आजारी असल्यामुळे माझा आवाज जरा थोडासा बसलेला आहे, पण तरी मी तो व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करतो आणि माझा काही संदेश आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम मी ॲग्रोव्हिजन फाउंडेशन यांचे आभार मानतो की ज्यांनी मला या विषयावर बोलण्याकरता इथं पाचारण केलं आणि संधी दिली. दुसरे म्हणजे ॲग्रोव्हिजनचेच अध्यक्ष, ॲडवायझरी कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर माई साहेब, की ज्यांच्या प्रेरणेनं हा प्रकल्प विदर्भामध्ये आला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी हे काम करतो आहे. तर मी माई सरांचे देखील सर्वप्रथम आभार मानतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये वेगळा विषय चालू आहे, तरीही तुम्ही इथं उपस्थित आहात. तर त्याकरता पहिल्यांदा सर्व श्रोतावर्गाचे देखील मी इथं आभार मानतो आणि माझ्या छोट्याशा प्रेझेंटेशनकडे मी वळतो. तुम्हाला माहीत आहे की मी तर मुळातला पश्चिम महाराष्ट्रातला आहे. माझ्याकडे ऊसाची शेती खूप आहे, पाणी भरपूर आहे आणि अशा भागामधला माणूस 2019 साली तुमच्या विदर्भामध्ये आला. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याच्या अंतर्गत माझं इथं निवड झाली आणि मी यवतमाळला आलो. यवतमाळला मी जेव्हा आलो तेव्हा विदर्भाचं काय रूप आहे मला काही पूर्वी कधीच माहीत नव्हतं. मला लोक म्हणायचे, अरे काही जाऊ नको यवतमाळला जॉईन व्हायला, तिथं आत्महत्या फार होतात. तरीही मी म्हटलं की विदर्भ काही महाराष्ट्राच्या म्हणजे भारताच्या बाहेर नाही आहे आणि आपण जर मिलिटरीमध्ये भरती झालो तर आपण 1000 1500 किलोमीटर लांब जातो तिथं. तर त्यांनी काय करावं अशा वेळेला. विदर्भ तर आज माझ्याजवळच आहे, रात्री बसलो की सकाळी मी घरी येऊ शकतो. तर मी जॉईन व्हायला चाललो आहे तिथे, असं म्हणून मी या विदर्भामध्ये आलो. आणि या यवतमाळ म्हणजे चहोबाजूंनी टेकड्या ज्या शहराला आहेत, या शहराने मला आकर्षून घेतलं, तिथल्या वनराईने मला आकर्षून घेतलं आणि याच्यातून मला ही प्रेरणा मिळालेली आहे. हा प्रकल्प सादर करण्याची मला प्रेरणा मिळालेली ती यवतमाळच्या विविध वनराईमुळे मिळालेली आहे. तर त्याच्यातूनच मी हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाला सादर केला आणि शासनानं मला यावर संशोधन करण्याकरता 55 लाख रुपयाची अनुदान दिलं. तर मी महाराष्ट्र शासनाचे सुद्धा आभार मानतो आणि माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. विचार करा की आपल्याला पळस विदर्भातील लोकांना माहीत आहे, परंतु तो कशाकरता माहीत आहे की फक्त त्याच्यापासून पत्रावळी बनवतात. उन्हाळ्याच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा होळी येते त्यावेळेला त्याच्यापासून थोडासा रंग उधळण करतात, एवढ्या करतात मला पळस माहीत आहे. आणि पळस हे झाड हे पूर्णपणे दुर्लक्षित असलेलं झाड आहे. तर याच्यावर मी केंद्रित करण्याचा
निर्णय घेतला आणि पळसांची जी फुलं आहेत ही जी पूर्णपणे साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत जी येतात ही पूर्णपणे वाया जातात, याच्याकडे कुणी लक्ष देत नाही. तर याच्यावर मी संशोधन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर अभ्यास सुरू केला आणि त्याच्यातून हे मी जे प्रॉडक्ट बाहेर आणलं तर त्याचा हा एक संशोधनाचा परिपाक आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे फूल तुम्हाला खाण्यालायक आहे काय. सगळ्यात म्हणजे संशोधनाची सुरुवात जी झाली इथपासून झालं, कारण कुठलंही प्रॉडक्ट तुम्हाला बनवायचं असेल तर ते मनुष्याला खाण्यालायक आहे का. तर त्याचं एक मला चांगलं उदाहरण मी डोंगरदऱ्यामध्ये फिरत असताना दिसलं की आपलेच ज्यांना आपण पूर्वज म्हणतो तर ते याचा आस्वाद फार छानपणे घेताना मला दिसले. मग मी बराच वेळा ऑब्झर्वेशन केलं की नेमकं पानं खातात की फुलं खातात की नेमकं काय करतात. तर फुलाच्या दिवसामध्ये माकडं भरपूर या यवतमाळमध्ये आहेत आणि त्यांना जेव्हा काही खायला मिळत नाही तर ते पूर्णपणे याच्यावर अवलंबून असतात. आणि म्हणून एक निष्कर्ष निघाला की यस, हे माणसाकरता देखील योग्य आहे. त्यानंतर काही आयुर्वेदिक ग्रंथांचा मी त्याच्यामध्ये रेफरन्स घेतला आणि ही खरंच फुलं खाण्यालायक आहेत का. तर त्याच्यामध्ये मला असं दिसलं की यस, हे फुलं आपण वापरू शकतो आणि याच्यापासून प्रॉडक्ट आपल्याकरता तयार करू शकतो. या सर या. मी डॉक्टर ठाकूर सरांचं देखील स्वागत करतो इथे. की ज्यांच्या प्रेरणेनं मला हा प्रकल्प मिळाला हे आमचे वसंतराव नाईक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचे जे प्राचार्य होते, आता ते सेवानिवृत्त झालेत, पण त्यांनी ही प्रेरणा पुढं आणली की सातभाई तू काहीतरी कर. आणि मी त्यांच्यासमोर मांडलं, त्यांनी माझ्यासमोर मांडलं आणि मग मला हे पुढं सुरुवात झाली त्याची, या प्रकल्पाची. तर विषयाकडे वळूया आपण की खरंच हे फुलं खाण्यालायक आहेत का. म्हणून याच्यासाठी मी जेव्हा त्याच्यासाठी माहिती मिळवायला लागलो तर मला अनेक घटक त्याच्यामध्ये दिसले की येस, हे फूल खाण्यालायक आहे. आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे आणि याच्यापासून विविध औषधं ही आपल्या मनुष्यासाठी तयार केली जातात. म्हणून याचा एडिबल आहे, म्हणजे खाण्यायोग्य आहे, ह्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो आणि तिथून माझं दुसरं संशोधन सुरू झालं. तुम्हाला माहीत आहे की आपली विदर्भामध्ये जी डोंगर टेकड्यांची जी रांग आहे आणि जे जंगल आहे याच्यामध्ये पळस फुलांचं भरपूर तुम्हाला प्लांटेशन दिसतं. म्हणजे ते असे लावले जात नाहीत, परंतु त्याचं जे सीड असतं ते वाऱ्यामार्फत इकडे तिकडे जातं आणि तिथून हे पळसाचे झाडं पावसाळ्यानंतर आपल्याला उगवण झालेले दिसते. त्यामुळे असं स्वतंत्रपणे आपण त्याची लागवड करावी असं त्याच्यामध्ये विषय नाही. परंतु यदा कदाचित याचा वापर जर वाढला तर ती आपल्याला लागवडसुद्धा करावं लागेल पुढे. तर असे जे फुलं आहेत याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे पिवळा पळस बी आहे, पांढरा पळस पण आहे आणि लाल पळस पण आहे. परंतु आपल्या विदर्भामध्ये फार क्वचित प्रमाणे पिवळ्या पळसाची झाडं सापडतात. त्यानं पांढरा पळस तर आपल्याकडे सापडत नाही, परंतु साधारणतः मध्य प्रदेश आणि काही झारखंड वगैरे या भागामध्ये क्वचितच या पांढऱ्या पळसाची आपल्याला झाडं उपलब्ध म्हणजे दिसतात. परंतु आपण यवतमाळ किंवा विदर्भाचं इथलं वापर म्हणजे दिसलं तर याच्यामध्ये आपल्याला लाल पळस किंवा जो भगव्या रंगाचा जे रंग आहे अशा फुलं असलेला पळस भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो आणि पिवळा पळस हा कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो. तर याचे देखील आपल्याला आयुर्वेदिक उपयोग हे सर्वसाधारण सारखेच आहेत. परंतु हा जो नारंगी रंगाचा किंवा भगव्या रंगाचा जो फूल असलेला पळस आहे याच्यामध्ये जे काही बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत किंवा जे केमिकल्स आहेत याचा उपयोग सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटला, म्हणून आपण याच्याकडं वळलेलो आहे. तर साधारणतः आपण पळसाचा विषयी जरी परिचित असलो तरी त्याची खोड कसं दिसतं,
पान कसं दिसतं, त्याची फुलं कशी असतात, त्याच्यानंतर त्याला शेंगा कसे असतात आणि शेंगामध्ये बी कसं असतं आणि त्याच्यापासून जो डिंक मिळतो हे कसं असतं हे या आपल्याला फोटोग्राफ्सवरून दिसतं. आता याविषयी मी तुम्हाला नवीन माहिती सांगायची गरज नाही, कारण तुम्ही स्वतः या भागातले असल्यामुळं या झाडाविषयी तुम्हाला चांगला परिचय आहे. आता सगळ्यात जास्त म्हणजे आपण याच्या प्रॉडक्टकडे वळण्याच्या आधी हर्बल चहा किंवा आपल्याला जो म्हणतो आयुर्वेदिक चहा हा काय प्रकार आहे, हा चहासारखाच प्रकार आहे. परंतु आपल्याला जो ग्रीन टी आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये काय असतं की चहाची जी पानं आहेत याच्यापासून मिक्स तयार केलेला असतो आणि हर्बल चहामध्ये वेगवेगळ्या आयुर्वेदिक उपयोगाच्या ज्या वनस्पती आहेत त्यांचं पानं, फुलं, खोड, मुळं हे जे सर्वांग आहे याचा काय काय नेमकं उपयोग आहे याचं सर्व मिक्सिंग करून त्याच्यापासून हर्बल चहा बनवलेला जातो आणि तो निश्चितप्रमाणे आपल्याला आयुर्वेद सांगतं की तो आरोग्यदायी असतो. आता आपण मूळ विषय वळण्याकडे आधी तुम्हाला काही गोष्टींचा कल्पना असणं गरजेचं आहे. म्हणून आपण पहिल्यांदा चहाचे प्रकार बघूया. चहा काय आहे की जो मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की हर्बल चहा पारंपरिक चहाचा जो प्रकार आहे की जो चहाच्या पानांऐवजी विविध वनस्पती, औषधी, मुळं, फुलं किंवा मसाले यांचा वापर करून केला जातो. त्यानंतर हिरवा चहा, त्याला तर ग्रीन टी म्हणतात, हा बाजारामध्ये मिळतो तुम्हाला आणि सर्वांना परिचित आहे की कच्च्या किंवा ऑक्सिडेशनची जी प्रक्रिया असते तर ती करून याच्यामध्ये तयार केलेला असतो. दुसरा म्हणजे काळा चहा की जो आपण ब्लॅक टी त्याला म्हणतात, तर हा देखील पूर्णपणे त्याचं ऑक्सिडेशन केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची चव येते, म्हणजे तिखटपणा येतो आणि त्याच्यामध्ये कॅफिनचं प्रमाण देखील जास्त असतं. त्यानंतर जो उलॉंग टी आहे हा देखील अर्ध ऑक्सिडेशन केलेला असतो, म्हणजे मुळामध्ये चहाचीच पानं पण वेगवेगळ्या ऑक्सिडेशनच्या प्रक्रिया तयार करून त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्याच्यामुळे त्याची चव बदलते, त्याचा रंग बदलतो आणि त्याचं असणारा गुणधर्म देखील बदलतो. आणि नंतरचा जो आहे व्हाईट टी, पांढरा चहा की हा कोवळ्या पानांपासून बनवलेला असतो. मुळामध्ये हे जे वर पहिले जे 2 पासून 5 पर्यंत हे प्रकार जे आहेत हे चहाची वनस्पती जी आहे त्याच्यापासून तयार केलेले आहे. आणि पहिल्या नंबरचा जो प्रकार आहे हर्बल चहा हा पूर्णपणे नैसर्गिक वस्तू वापरून, म्हणजे नैसर्गिक पानं, फुलं, झाडं यांचं मूळ वापरून हा तयार केलेला असतो. म्हणून हर्बल चहा आणि ग्रीन टी याच्यामध्ये फरक आहे. थोडंसं एक पुन्हा शास्त्रीय माहिती देण्याकरता आपल्याला एक नेहमीचा प्रश्न पडलेला असतो की आता आम्ही इथं स्टॉल लावलेला आहे, 73 नंबरचा आमचा स्टॉल आहे, की तिथं आम्हाला कालच खूप जणांनी प्रश्न विचारले की साहेब हर्बल टी आणि ग्रीन टीमध्ये काय प्रकार आहे. कारण आम्ही ग्रीन टी घेतो पण हर्बल टी आम्हाला माहिती आहे, पण आम्ही त्याच्याविषयी जास्त खोलात गेलो नाही किंवा त्याविषयी आम्हाला माहिती द्या. म्हणून हर्बल चहा आणि ग्रीन चहा याच्यामधला फरक इथं दिलेला आहे, मराठीमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही सहज वाचू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला फरक आहे की हर्बल चहा हा कॅफेन मुक्त असतो. याच्यामध्ये कॅफेन नावाचं जे उत्तेजक एक रसायन आहे ते नसतं की जे ग्रीन टीमध्ये असतं, ओलॉंग टीमध्ये असतं, ब्लॅक टीमध्ये असतं, पांढऱ्या चहामध्ये असतं. हा सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज याचा आहे. आता बघा, ज्याच्यामध्ये कॅफेन असतं, म्हणजे तुम्ही हे ग्रीन टी वगैरे बाकीचे जे चहा घेतात त्याच्यामध्ये कॅफेन असतं, तर ते उत्तेजक आहे, परंतु त्याचा जर वापर आपल्याला जास्त झाला तर ते देखील हानिकारक आहे. त्याच्यामुळे त्याचं प्रमाण ठरलेलं आहे, त्याचे मानक हे ठरलेले असतात. म्हणून कॅफेन मुक्त चहा जर आपण बनवू शकलो या वेगवेगळ्या वनस्पतींपासून तर निश्चितप्रमाणे त्याला पुढं चालून एक चांगलं मार्केट येऊ शकतं असं मला वाटतं. हे परत फायदे आहेत. आपण एक मिनिट. तर आता आपण मुळामध्ये या विषयाकडे वळूया की मला आता हे यावर माहिती मिळवताना पहिल्या प्रथम मला हा काय माहीत झालं की पळसाचा उपयोग पारंपरिक पद्धतीने काय केला जातो. सगळ्यात जास्त म्हणजे याचा होळीच्या दिवसामध्ये नैसर्गिक रंगाचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये कॅल्केन नावाचा कलर असतो आणि तो काही आपल्या शरीराला हानिकारक नाही आहे किंवा ज्यानं आपण अनैसर्गिक कलर जे वापरतो त्याने रॅशेस येतात.
किंवा काहींना आपल्याला वेगळ्या तर्फच्या रिएक्शन येतात, तर या पळसाच्या रंगापासून कुठल्याही प्रकारची रॅशेस येत नाही किंवा त्याला हानिकारक आपण म्हणू शकत नाही. तर त्यानंतर पळसाची पावडर ही देखील आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ती देखील काही विशिष्ट कंपन्या आहेत त्या विकतात. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काय तयार करता येईल म्हणून आपण हे पाहिलं. आज हे मार्केटमध्ये काय काय पदार्थ किंवा कोणते प्रक्रियायुक्त पदार्थ या पळसाचे आपल्याला मिळतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी माहीत असलेली पत्रावळ आपल्याला मिळते, पळस फ्लावरची पावडर देखील मिळते आणि त्याचा रंग देखील मिळतो. परंतु अजून शास्त्रीय दृष्टिकोनातून रंगाचा जास्त प्रोडक्शन आपल्या भारतामध्ये नाही, कारण त्याला खूप मोठ्या प्रकारचे मशिनरी लागतात किंवा अडचणी असतात त्याच्यामध्ये. त्या कारण हा रंग जो आहे हा जसजसं तो उष्णता किंवा लागते तसं तो एकदम गडद जो रंग आहे तो एकदम नाहीसा होऊन जातो. त्याच्यामुळे याच्यापासून नैसर्गिक रंग तयार करण्याचा जो एक उद्योग आहे तो अजून आपल्याकडं डेव्हलप झालेला नाही किंवा त्याच्यावर अधिक संशोधन करण्याची गरज आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे काही जे बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत याच्याकडं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष आपलं वेध दिलं गेलं. कारण का पळसापासून चहा का करायचा पळसापासून चहा? तर याच्यामध्ये जे आहेत की याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे टर्पेनॉइड्स आहेत, फ्लेवोनॉइड्स आहेत. त्याच्यामध्ये ब्युटिन, आयसोब्युटिन, स्क्रिओप्रोपिन, आयसोप्रोपिन, सल्फ्युरिन या नावाचे वेगवेगळ्या प्रकारचे बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहेत की जे आपल्या आरोग्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकतात. तर नेमकं ते घटक काय आणि त्यांचा उपयोग काय आहे, तर हे याच्यामध्ये या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता की ब्युटिन हे एक प्रकारचं अल्कोलाइड आहे की ज्याचे औषधी गुणधर्म आहे की ते मुख्यतः तणावमुक्त करण्यासाठी वापरलं जातं. सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाक्य काय आहे, तणावमुक्त करण्यासाठी वापरलं जातं. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे तणाव येतात. मग कोणी बिझनेसमध्ये असेल त्याला पैशाचा काळजी असते, कोणी शेअर बाजारात असेल त्याला उतार चढावाची काळजी असते, कोणी राजकारणात असाल माझं काय पुढं काय याची काळजी असते, किंवा आपण दैनंदिन जे काम करीत असतो याच्यामध्ये देखील आपल्याला तणाव खूप येतो. आणि हे तणाव घालण्याचं काम हे सगळ्यात महत्त्वाचं हे कंपाऊंड हे जे आहे हे ब्युटिन केलं जातं. त्यानंतर सोब्युटिन म्हणून देखील हे एक वेगळ्या प्रकारचं अल्कोलाइड आहे की जे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतं आणि ज्याच्यामुळं आपल्याला त्याचं अँटीऑक्सिडंट म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे विनाशकारी पदार्थ तयार होतात त्यांना घालवण्याची क्षमता असलेलं जे रसायन आहे तर ते हे आहे. त्यानंतर कोरिओप्सिन म्हणून हे दुसरं एक रसायन आहे की ज्याचा त्वचेसाठी सगळ्यात जास्त उपयोग होतो आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून या फुलांकडं आपण वळायला पाहिजे. त्यानंतर सल्फ्युरिन म्हणून एक प्रकारचं दुसरं बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहे की ज्याचा अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून उपयोग होतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे अजून असंख्य म्हणजे 25 ते 30 प्रकारचे बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आहे की ज्याच्यामुळं आपल्याला आरोग्याला फायदा होऊ शकतो. हे परत विविध प्रकारचे त्याचे गुण दिलेले आहेत आणि त्याचा उपयोग काय आहे हे मराठीमध्ये ही स्लाईड तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे कधीकधी बघा स्टोनचा प्रॉब्लेम येतो. बरेच जणांचे किडनी स्टोन झालेला असतो आणि त्यांना या विकारापासून आपल्याला मदत करण्याकरता, कारण याचं डाययुरेटिक हे जी प्रॉपर्टी आहे ही क्षमता आहे ही या पळसाच्या फुलामध्ये असल्यामुळं मोचखडा म्हणजे जो झालेला आहे तो वितळण्याची क्षमता या फुलाच्या वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त उपयोग हा शक्तिवर्धक म्हणून देखील वापरला जातो. आता बघितलं इथं की पांढऱ्या पळस तुम्हाला दिसला किंवा पिवळा पळस दिसला की लोक लगेच तोडून येतात. आम्ही असं ऑब्झर्वेशन आमचं झालेलं आहे. आम्ही जेव्हा फिरत होतो जंगलामध्ये आम्हाला विचारलं की आम्हाला पिवळा पळस दिसतो का कुठं, ते आम्हाला सांगायचं हो आहे, परंतु आम्हाला कुठं आहे तर ते सांगत नसायचे, किंवा पांढरा पळस कुठं आहे तर ते सांगत नसायचं. कारण का याचा सगळ्यात जास्त उपयोग हा जो वशीकरण करण्यासाठी होतो. तर याच्यामुळे या झाडाची तोड आपल्या विदर्भामध्ये खूप होते किंवा इतर ठिकाणी देखील खूप होते आणि सगळ्यात जास्त याचा वापर या झाडाचा याच्यासाठी होतो. त्यानंतर इथं बघा की कृमिनाशक देखील आहे
वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू देखील हा देखील घालवतो. त्याच्यामुळं हे जे फूल आहे किंवा हे झाड आहे हे सर्वांग मानलं जाते. याचे सर्वांग मुळापासून तर थेट पानापर्यंत, फुलापासून ते खोडापर्यंत हे सर्वांग हे उपयोगात असल्यामुळं आयुर्वेदामध्ये याला म्हटलेलं आहे ट्रेझरर ऑफ गॉड, देवांचा खजिना असं म्हटलेलं आहे. म्हणून कधी कधी आपल्याला वाटतं की निसर्गानं याला आपल्यापासून दुर्लक्षित ठेवलं का काय, कारण आपण याच्याकडे लक्ष देत नाही. परंतु ट्रेझरर ऑफ गॉड ज्या आयुर्वेदिक ग्रंथानं किंवा वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे की हा ट्रेझर आहे, की खजिना आहे, म्हणून याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि विदर्भामध्ये जर याच्याकडे लक्ष दिलं तर मला वाटतं की वेगळ्या प्रकारचा उद्योग याच्या विदर्भामध्ये सुरू होऊ शकतो. हे वेगवेगळे उद्योग आहेत, हे पण आहेत. तर आपण नुसतंच काही लिटरेचर आहेत का, काही सायंटिफिक स्टडी आहे का याच्यामध्ये? कारण नुसतं एखाद्याला माहिती असणं किंवा आणि सायंटिफिकरित्या स्टडी होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून या विषयाचे वेगवेगळे पेपर्स मी जेव्हा शास्त्रीय संशोधन सायंटिफिक पेपर्स आहेत मी हे चाळले आणि याच्यामधून मला वेगवेगळ्या रोगांवर कसा त्याचा उपयोग केलेला आहे हे देखील आढळलं. किती मात्राप्रमाणात उपयोग केलेला आहे, कसा उपयोग झालेला, नेमका उपयोग झाला आहे का नाही झालेला आहे, या सगळ्या बाबी मला या शास्त्रीय संशोधनामधून वाचताना मला कळायला. हे वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रीय संशोधन जे लेख आहे हे तुम्हाला मी काय सांगतोय, कारण मी जेव्हा एखाद्या प्रॉडक्टकडे जातो तर त्याला सायंटिफिक बेस असावा. उगं कोणी सांगितलं आहे आणि मग आपण हर्बल चहा तयार करायचा असं नाही आहे. याला शास्त्रीय आधार आला असल्याशिवाय ते पुढं जाऊ शकत नाही, ते लोक ॲक्सेप्ट करू शकत नाही, कारण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असतो. म्हणून शास्त्रीय आधार काय आहे हा देखील याच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. तर हा सगळा वेगवेगळे आधार आहेत त्याच्यामध्ये. आता आपण आपल्या विषयाकडं वळूया की खरंच हर्बल टीला मार्केट आहे का आपल्याकडं. आपण जर विचार केला तर कोविडमध्ये आपल्याला याची प्रचिती आली. कोविडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काढे आपण घ्यायला लागलो आणि त्याच्यातून हर्बल चहा किती उपयुक्त आहे हे आपल्याला जाणवलं. आणि त्यानंतर लोकांचा जो कल आहे हा पारंपरिक जे इतर जे कन्व्हेन्शनल बिवरेज म्हणतात त्याला, तर सिंथेटिक बिवरेज म्हणतात, तर ते न घेता ज्याच्यामुळं आपल्याला आरोग्याला फायदा होईल अशा बिवरेजकडं लोक आता वळायला लागले आहेत. किंबहुना कोविडनंतर त्याच्यामध्ये संख्येची वाढ झालेली आहे आणि म्हणून ह्याचं मार्केट जे आहे हे दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून याला इकॉनॉमिकली किंवा आर्थिकदृष्ट्याच्या दृष्टीकडून आपण या पळस फुलांकडं बघितलं पाहिजे. आपल्याकडं हर्बल चहा जो आहे हा वेगवेगळ्या मिक्स ब्रँडमध्ये मिळाला जातो. त्याच्यामध्ये कसं असतं की काही त्याचे वेगवेगळे अंग आणि फुलांचा वापर केला जातो. त्यानंतर त्याचा मिक्स म्हणजे दुसऱ्या वनस्पतींमध्ये देखील मिसळून उपयोग केला जातो आणि याच्यातून हर्बल टीचं मार्केट हे निश्चितप्रमाणे वाढते आणि साधारणतः 13 ते 14% याचं दरवर्षी या मार्केटमध्ये वाढ आहे. हा हर्बल टी करत असताना खरंच उपयोगात आहे का याच्यावर काही संशोधन आहे का? ठीक आहे, रिसर्च पेपरमध्ये दिलेलं असतं, परंतु आपण जर त्याची पडताळणी जर केली नाही तर आपण जे काही काम करतो त्याला काही मान्यता मिळत नाही. म्हणून आम्ही काय केलं की एक जे फार्मसीचं कॉलेज आहे याच्याबरोबर सामंजस्य करार केला आणि तिथल्याच एका डॉक्टरला आम्ही आमच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि त्याच्याकडून आम्ही टेस्ट करून घेतल्या. तर हे जे आपण ICMR आहे तर यांच्या मान्यतेची जी एक बैठक असते तर त्या बैठकीमध्ये आम्ही हा विषय मांडला आणि त्यांनी आम्हाला हे ॲनिमल ट्रायल करता मान्यता दिली आणि म्हणून आम्ही या ॲनिमल ट्रायलवर त्याची टेस्ट करत असलो. तर याच्यामध्ये आम्ही अँटी डायबेटिक टेस्ट ही सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण काय सध्या मधुमेहाचं प्रमाण सगळ्यात वाढतं आहे. मग ते मानसिक तणावामुळे असेल किंवा कामाच्या पद्धतीमुळे असेल, खाण्याच्या पद्धतीमुळे असेल किंवा आणखीन काही वेगळे डिसिजेस असतात की त्याचं रूपांतर या गोष्टीमध्ये सुद्धा होऊ शकतं. तर दोन्ही प्रकारच्या डायबिटीसमध्ये आम्हाला हा पळसाचा जो चहा आहे हा उपयुक्त ठरलेला आहे. दुसरं म्हणजे की याच्यामध्ये फरक काय की आपण जो नेहमीचा चहा घेतो आणि आपला जो चहा आहे याच्यामध्ये फरक काय?
नो डाऊट की नेहमीच्या चहामध्ये तुम्हाला फ्लेवॉनॉइड्स वगैरे मिळतात, हा भाग आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इथं एक बघा कॅफेन नावाचं जे एक द्रव्य आहे हे त्याच्यामध्ये सापडतं. नावाचं जे द्रव्य आहे तर ते आपल्याला ग्रीन टी किंवा पांढरा टी किंवा गोल्डन टी याच्यामध्ये सापडतं. मग आम्ही हे HPLC जे एक इन्स्ट्रुमेंट आहे की त्याच्यावर आम्ही आमच्या चहाचं एक पृथक्करण रासायनिक पृथक्करण केलं आणि त्याच्यामध्ये या दोघांचं नेमकं फरक काय तो बघितला आणि मग आम्ही आमच्या चहाकडे वळलो. तर आमच्या चहामध्ये कॅफेनच आढळलं नाही, म्हणजे हा कॅफेन फ्री आहे आणि तो सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज आम्हाला याचा मिळालेला आहे. नो डाऊट की याच्यामध्ये फ्लेवोनॉइड्स आहेत, इपिकॅटेजिन आहेत, टर्पेनॉइड्स आहेत आणि सगळ्यात मध्ये मगाशी तुम्हाला दिसलं ब्युटेन जे याच्यामध्ये रासायनिक घटक आहेत ते आहे का, तर ते देखील आम्हाला याच्यामध्ये सापडलेलं आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला आरोग्याविषयी जेव्हा विचार करतो तेव्हा आम्ही या सर्व कंपाऊंडचा विचार केला आणि मग चहाकडे वळलो. तर आता चहा तयार करायचा ठरला तर नेमकं टेक्नॉलॉजी काय असते बा, तर ही अजून आम्ही टेक्नॉलॉजी बाहेर दिलेली नाही आहे. परंतु एक साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये आम्ही त्याचं प्रशिक्षण यवतमाळ आयोजित करतो आहे. तर तुमच्यापैकी कोणाला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये होऊ शकता आणि युनिव्हर्सिटीच्या संदर्भामध्ये तुम्ही सामंजस्य करार करून युनिव्हर्सिटीने जी डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी आहे ती घेऊ शकता. तर सगळ्यात जास्त म्हणजे फुलांचं कलेक्शन हे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, ही फुलं ही तुम्हाला 3 ते 4 महिनेच मिळतात, जास्त मिळत नाही आणि तुम्हाला वर्षभर इंडस्ट्री चालवायची आहे. तर याच्याकरता तुम्हाला काही बचत गट आहेत किंवा आदिवासी संस्था ज्या आहेत किंवा आदिवासी जे लोक आहेत यांच्याशी संपर्क साधून जर तुम्ही फुलांचं कलेक्शन करून ठेवलं आणि ते शास्त्रीय पद्धतीने वाळवून जर ठेवली तर तुम्ही तो वर्षभर तुम्ही वापरू शकता आणि त्यातून चहा बनवू शकता. तर त्याचे हे आम्ही केलेलं आहे. त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग जर जेव्हा करावं लागतं, कारण विचार करा आम्ही शहराच्या आसपास म्हणजे शहराच्या जवळ जी आहेत ती झाडं घेतलेली नाही आहेत. कारण कसं असतं, धुळीचं प्रमाण शहरामध्ये जे काही इंडस्ट्रीज असतात त्याचं जे आपण परफ्युम्स किंवा बाहेर जे पडतात धूळ बाहेर पडते तर ती फुलांवर पडून ती कुजण्याची क्षमता असते किंवा त्याच्यामध्ये वेगळे घटक निर्माण होऊ शकतात. म्हणून आम्ही यवतमाळच्या थोड्याशा आतमधल्या जंगलामध्ये जाऊन ती फुलं गोळा केली जी जे प्रदूषणमुक्त आहे अशी फुलं आम्ही गोळा केली आणि मग ती सॉर्टिंग ग्रेडिंग करून त्याच्यापासून हे वाळवण्याची प्रक्रिया केलेली आहे. तर हर्बल चहा करतात. आता तुम्हाला मी हर्बल चहा कसा करायचा हे सांगत नाही, कारण आम्ही ही थोडीशी टेक्नॉलॉजी पेटेंटकडे वळवलं असल्यामुळं आम्हाला याच्या संदर्भामध्ये जास्त माहिती देता येत नाही. परंतु आता आम्हाला युनिव्हर्सिटी त्याच्या संदर्भात परवानगी देणार आहे. आम्ही ते आणि ते प्रशिक्षणानं आम्ही तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीविषयी सांगणार आहे. तर आम्ही अशा प्रकारचं पॅकिंग मशीन्स घेतलेले आहेत की जे सहजप्रमाणे उपलब्ध आहेत. आता नेमकं काय होतं, फूड प्रोसेसिंगमध्ये अनेक प्रकारच्या मशिनरी मिळतात, परंतु आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे इथं फसवेगिरी खूप होते. आपल्याला कळत नाही की आपण स्पेसिफिकेशन काय असावेत किंवा कोणतं मशीन घ्यावा. ती कंपन्या काय करतात, आपल्याला गळ्यात मारतात मशिनरी, पण त्यानंतर जर बंद पडल्या तर त्याच्याकडे डुंकून देखील बघत नाही. का ते आम्ही एक प्रॉडक्ट सेल केलेलं संपलं आता तुमचं. तर हे देखील मशिनरी घेताना आपल्याला थोडीशी काळजी करावी लागते. त्यानंतर हा हर्बल चहा आहे त्याचा रंग असा आपल्याला मिळतो. याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे 4 प्रकार तयार केले, 1-2 अँटी डायबिटिक तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये देखील वेगळ्या काही वनस्पती आम्ही त्याच्यामध्ये मिसळलेल्या आहेत की ज्या आपल्याला साखर कमी करण्याकरता मदत करतात. दुसरं जो आहे की डिटॉक्स करणे, बॉडीमध्ये जे विनाशकारी पदार्थ तयार होतात तर ते घालवण्याकरता देखील वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन्स आम्ही याच्यामध्ये केलेलं आहे. दुसरं म्हणजे आपल्या मनावर जो ताण होतो तो देखील घालवण्याकरता आणखीन काही वनस्पती आहेत आम्ही त्याचं कॉम्बिनेशन्स केलेलं आहे, ते देखील याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि याच्यापासून देखील चहा तयार केलेला आहे. आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे मेटाबॉलिझम चालतं की वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया चालतात, तर त्याच्यातून आपल्याला अचानकप्रमाणे जर ते बिघाड झालं तर त्याच्यापासून उष्णता निर्माण होते आणि आपलं शारीरिक जे आरोग्य आहे ते बिघडतं. तर हे घालवण्याकरता देखील अग्निकुल नावाचा आम्ही एक चहा याच्यापासून तयार केलेला आहे. त्यानंतर त्याच्यापासून आम्ही सरबत देखील बनवलेलं आहे. तर असं जे फुलं आहेत ते गोळा करून आपण त्याचं सिरप बनवू शकतो आणि त्याच्यापासून सरबताची देखील निर्मिती करू शकतो. त्यानंतर आम्ही याच्यापासून दुसरा प्रकार जो केलेला आहे ते वाईन देखील तयार केलेलं आहे. आज वाईनचं मार्केट देखील वाढतं आहे.
तर फुलांच्यापासून आम्ही वाईन याच्यामध्ये तयार केलेलं आहे आणि ते नुकतंच आम्ही आपलं अकोल्याला इथं चारही कृषी विद्यापीठांची जी संशोधन सभा झाली तर त्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी बाहेर देण्याचं आम्ही शिफारस केलेली आहे. तर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल वाईनमध्ये तर तुम्ही आम्हाला यानंतर भेटू शकता. तर ही देखील वाईन जी आहे ही नेहमीची वाईन जी आहे ती नसून ही थेरपॉटिक वाईन आहे, आरोग्यदायी वाईन आहे. म्हणून आम्ही त्याचा याच्यावर काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारच्या सिरपच्या ज्या बाटल्या आहेत या भरू शकतो, कारण आपल्याला हे 3च महिने फुल उपलब्ध आहे. तर ते वर्षभर आपली इंडस्ट्री चालण्याकरता सिरपच्या बाटल्या आपण भरू शकतो आणि त्या वर्षभर वापरू शकतो. हे वाईनचा कलर बघा, हा खालची जी तुम्हाला सगळ्यात खालचा जो 2 बाटल्या दिसतात हा एकदम ॲट्रॅक्टिव्ह कलर म्हणजे कॅची कलर आपल्याला वाईनचं त्याच्यामध्ये मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये रासायनिक घटक जे आहेत बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स हे देखील चांगल्या प्रकारे आपल्याला मिळालेले आहे. त्यानंतर हा चहाचा कलर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे आमचं हर्बल टीचं पॅकिंग आहे. तुम्ही इथं 73 नंबरचं स्टॉल आहे तर तिथं तुम्ही जाऊन तो हर्बल टीचं पॅकेट आहे ते विक्रीसाठी उपलब्ध आहे तर ते देखील घेऊ शकता आणि त्याचा फीडबॅक आम्हाला देऊ शकता. अशा प्रकारचं आमचं आता लेबलिंग झालेलं आहे, कारण कुठलाही प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणायचं असेल तर त्याला लेबलिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्याला लायसनिंग प्रोसेस जी आहे ती देखील महत्त्वाची आहे आणि त्याचं कंटेंट देखील काय काय आहे ते देखील तुम्हाला द्यावं लागतं. कारण FSSAI हे जे आहे ही संस्था की जे मानक ठरवतं तर त्यांचे काही नॉर्म्स आहेत तर त्या नॉर्म्सप्रमाणे आपल्याला लेबलिंग करावं लागतं आणि ते देखील आम्ही याच्यामध्ये करून या गोष्टी पुढं आणलेल्या आहेत. अग्निकुल नावाचं आमचं जे सरबत आहे ते देखील आता आम्ही याच्यामध्ये बाजारामध्ये उतरवणार आहोत. त्यासाठी आम्हाला मार्केटिंगला वेगवेगळ्यांची मदत लागेल आणि जर कोणाला टेक्नॉलॉजी पाहिजे असेल तर तीसुद्धा आम्ही पुढं देण्याचा प्रयत्न करत आहोत. हे रेग्युलेशन्स आहेत. सध्या आयुष मंत्रालय हर्बल टीच्या संदर्भामध्ये वेगवेगळे रेग्युलेशन्स आणण्याकरता काम करतं आहे. अजून तरी हर्बल टीच्या संदर्भामध्ये वेगळे रेग्युलेशन्स आलेले नाही आहेत. ते चहाच्या दृष्टीने जे आहेत तेच रेग्युलेशन्स आपल्याला याच्यामध्ये अजून लागू आहेत आणि त्याच्यावर आयुष मंत्रालय काम करतं आहे. तर हे त्याचे वेगवेगळे लिमिट्स आहेत की त्याच्यामध्ये काय असावं, टोटल ॲश किती असावी, त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल ॲश किती होते, अल्कलिनिक ॲसिड सोल्युबल ॲश किती असेल, हे वेगवेगळे रासायनिक पृथक्करण याच्यामध्ये आहेत आणि त्याचा देखील आपल्याला या प्रॉडक्ट तयार करताना वापर करावा लागतो. मुळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला राज्य प्रयोगशाळा जी आहे याच्याकडून तपासून मिळतात. इथं आपल्या नागपूरला देखील त्याची प्रयोगशाळा आहे, पुण्यामध्ये देखील आहे. जे महाराष्ट्राचे 4 विभाग आहेत त्याच्यामध्ये या राज्य आरोग्य प्रयोगशाळा आहे त्याच्यामधून आपल्याला याचं ॲनालिसिस करून मिळतं आणि मग आपण ह्या गोष्टी आपल्या लेबलिंगवर टाकू शकतो. साधारणतः एखाद्याला जर प्रोजेक्ट करायचा ठरला तर किती जागा लागू शकते, किती भांडवल लागू शकतं, चांगल्या प्रकारे जर प्रोजेक्ट करायचा ठरला तर साधारणतः एक 5,000 स्क्वेअर फूट याला जागा लागते. त्यानंतर तुम्हाला इक्विपमेंट आणि मशिनरी करता साधारणतः 30 ते 50 लाख रुपये लागतात. कारण चांगल्या क्वालिटीचे मशीन, चांगल्या स्पेसिफिकेशनचे मशीन तुम्हाला याच्यामध्ये घ्यावं लागतात आणि मग त्याच्यातून उभं राहावं लागतं. त्यानंतर मार्केटिंग करता 25 लाख रुपये तुम्हाला घालावं लागतात, कारण मार्केटिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते जर झालं नाही तर याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या गोष्टी हे करू शकतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आपल्याला सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत की जे आपल्याला कॉम्पिटिटर ठरू शकतात किंवा आपल्याला जर आपला चहा विकायचा असेल तर तुम्ही यांच्याबरोबर टायप करून देखील तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण हे केल्याशिवाय आपल्याला मार्केट उपलब्ध होऊ शकत नाही, कारण B2B बिझनेस टू बिझनेसच आपल्याला याच्यामध्ये जावं लागेल. हे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्युटर्स आपल्याला उपलब्ध आहेत आणि यांच्याशी आपल्याला कॉम्पिटिशन करावं लागणार आहे. सर्टिफिकेशन देखील आम्ही मिळवलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही मार्केटिंगमध्ये याचा संदर्भात उतरलेलो आहोत. हे वेगवेगळे व्हिजिटर आहे. आमच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटी आता चालू आहेत सध्या त्याच्या संदर्भामध्ये आणि आम्ही त्याच्यातूनच हे प्रॉडक्ट पुढं आणण्याचा प्रयत्न करतो. या इम्पॉर्टंट व्हिजिट आहेत आमच्याकडं की कोणकोणी आत्तापर्यंत आमच्याकडं प्रोजेक्टला व्हिजिट दिलेले आहेत आणि आमच्या प्रोजेक्टला IIT मुंबई यानं बेस्ट ग्रीन आयडिया म्हणून अवॉर्ड देखील दिलेला आहे. याच्यातून देखील आम्ही पुढं जात आहोत आणि त्यांचं देखील आम्हाला सहकार्य मिळते. तर माझं हे छोट्याखानी जे आहे प्रेझेंटेशन मी इथं समाप्त करतो आणि आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता.
हॅलो. सर मला हे विचारायचं होतं की 3 महिने फुलं अवेलेबल आहेत, पण त्या व्यतिरिक्त मग जसे ते सुकवून त्याचा आणखी काही प्रोडक्ट बनवता येतील का, की म्हणजे मग त्याला वर्षभर ह्या चहासाठी वगैरे वापरू शकतो का आपण? वापर म्हणून तर आम्ही म्हणतोय ना की ती वर्षभर तुमची इंडस्ट्री चालली पाहिजे, व्हायबल झाली पाहिजे. 3 महिने इंडस्ट्री चालवून कशी चालेल तुमचं? बरोबर वर्षभर तर तुम्हाला त्या रोजगार मिळाला पाहिजे. बरोबर. म्हणून तुम्ही वर्षभराचं नियोजन 3 महिन्यामध्ये करायचं इथे. दुसरं म्हणजे समजा काहींना नियोजन म्हणजे कमी प्रमाणामध्ये झालं असेल, तर अशा वेळेला तुम्ही दुसरे प्रॉडक्ट या 2-3 महिन्यामध्ये त्याच्याकडे वळू शकता. कारण मग मल्टी प्रॉडक्ट इंडस्ट्री तुम्हाला याच्यामध्ये सुरू करावं लागेल. याची सेल्फ लाईफ कशी आहे सर? जसे ओल्या फुलांपासून प्रोडक्ट बनवून ठेवला, आपण सिरम बनवून ठेवला, नाही, ओल्या फुलापासून आपण फक्त सिरप बनवतो, चहा बनवत नाही. हो, तर त्याची सेल्फ लाईफ किती येणार तरी? तर आपल्या नॉर्म्सप्रमाणे म्हणजे फूड सेफ्टी हे जे आपलं जे मानक आहे याच्यानुसार कोणत्याही तुमच्या एखाद्या प्रॉडक्ट असेल तर त्याची शेल्फ लाईफ 6 महिन्यापेक्षा जास्त. जसे आता वाईन वगैरे पण बनवून राहिले त्याचे वाईन तुम्ही काय वर्षभर काय 2 वर्ष काय 4 वर्ष तुम्ही ठेवू शकता. वाईनला काही त्रास होत नाही. त्याचं विनेगर बनेल सर? व्हिनेगर नाही बनणार. विनेगर नाही बनणार. ठीक आहे सर, थँक्यू. ओके. अजून काही शेतकऱ्यांना मी विनंती करतो की काही प्रश्न असतील, शंका असेल तर सरांना विचारावेत. एक माईक. नमस्कार सर. मी कर्णिका ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीमधनं कैलास गुंडाळे. माझा प्रश्न असा आहे की आपण फक्त हर्बल टी आणि चायच बनवतो, तर अजून किती बाय प्रोडक्ट आपण त्या पळसपासून बनवू शकतो? आमच्या एरियामध्ये जसं पारशिनी झाला, MP लागून आहे, मध्य प्रदेश लागून आहे, अशा ठिकाणी जंगल चांगल्या प्रकारे आणि पळस चांगल्या प्रकारे इथं अवेलेबल आहे, तर आपण किती बाय प्रोडक्ट त्याचे बनवू शकतो अजून? आता मी तुम्हाला पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे की मी जे कॉन्सन्ट्रेट केलं हे फक्त फुलावर केलेलं आहे. पानांपासूनही काही वेगळ्या गोष्टी बनवू शकतो. खोडांपासूनही त्याचा डिंकच निघाला त्याचाही वापर वेगळा असू शकतो. बियांचा तेलाचा देखील वापर वेगळा असू शकतो. त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे, कारण मी माझं जे लक्ष केंद्रित केलं हे पूर्णपणे वाया जाणाऱ्या फुलांवर केलं आणि त्याच्यातून मी हे 2 प्रॉडक्ट्स बाहेर आणले. आता जर कोणी जर बियांवर काम करत असेल तर बिया जेव्हा तुम्हाला मिळतात तर त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं ऑइल देखील मिळतं, त्याला देखील मार्केट व्हॅल्यू आहे. जर आपण जमा केलं तुम्ही घ्याल का? मी नाही घेऊ शकत, कारण का मी एज्युकेशनमध्ये आहे. मी मार्केटिंग करत नाही. मला मुलांना शिकवायचं असतं, संशोधन करायचं असतं. आम्ही मार्केटिंग एजन्सी नाही आहेत. नाही, असे बायर्स मग आहे का असे कॉन्टॅक्टमध्ये? हे तुम्ही व्हॉट्सअप वापरता किंवा मोबाईल वापरता की नाही तुम्ही? हां, त्याच्यावर तुम्ही गुगलवर जायचं आणि माहिती चांगल्या प्रकारे मिळवायची आणि मग याच्यात उतरायचं. ओके ठीक आहे. नमस्कार सर. आपण फक्त याच्यात सहज जे फुलं मिळतात आपल्याला ग्रामीण भागात किंवा शहरी भागात, तर याचा सरळ उपयोग कसा करायचा आहे? जसं सरबत आहे, तर आम्ही सुरुवातीला फक्त जशी ज्याला उन्हाळी किंवा लू म्हणतो याच्यासाठी औषधी म्हणून घेत होतो. येस. परंतु हे नेहमी सरबत जर घेतो म्हटलं तर याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही द्यावी. तर याच्याकरता त्याची काही जण आमच्या इथं जे इकडले आंध्राकडले आले, म्हणजे रोडच्या कामावरती आले होते, ते त्याची भाजी पण करत होते. बरोबर आहे. पण हे इकडल्या भागात तेवढे काही त्याची हे नाही झाली, तर त्याचा सरळ उपयोग शेतकऱ्याला किंवा साधारण मजुराला कसा करता येईल याच्यावर थोडीशी माहिती द्या. आता आदिवासी जे लोक आहेत तर या फुलांची भाजी करून खातात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि फुलांमध्ये काय आहे, ते कडवटपणा पण आहे याच्यामध्ये. पण शहरी माणसांना ही फुलाची भाजी जास्त खात नाही, कारण त्यांना माहीतच नाही आहे अजिबात. आदिवासी एरियामध्ये याचा वापर सगळ्यात जास्त होतो. परंतु आता तुम्ही म्हटलं की आम्हाला वर्षभर उपलब्ध करायचं आहे किंवा याच्यामध्ये, तर माझं जे एक प्रॉडक्ट आहे की त्याच्यापासून आपण सिरप तयार करून ठेवू शकतो आणि तो वर्षभर तुम्हाला वापरू शकतो. तर याच्या दृष्टीनं आमचं आता प्रशिक्षण आम्ही पुढच्या महिन्यामध्ये बहुतेक सुरू करणार आहोत. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर खाली जो पत्ता दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा गुळ काढत होतो तर असं जे सरबत होतं, तर त्या गुळाची जी काकवी येतं त्या काकवीमध्ये त्याला उन्हात ठेवून केलं, ते साधारणतः 1-1.5 महिना चांगलं राहतं. त्याच्यानंतर ते पूर्ण काळं पडत होतं. बरोबर आहे.
कारण त्याची कुजण्याची क्षमता सुरुवात होते, त्याला फर्मेंटेशन प्रोसेस म्हणतात त्याला, तर ती सुरू होते आणि ते काही आपल्याला उपयोगात येत नाही. तर याच्याकरता त्याच्यामध्ये आपल्याला काही वर्षभर टिकेल अशी काही रसायनं असतात की आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, किंवा त्यांनी आपलं जे फूड प्रॉडक्ट ऑर्डर आहे किंवा हे रासायनिक घटकांचं मानक ठरवणारी जी संस्था आहे, ज्याला FSSAI असं म्हणतो आपण, तर यांच्यानुसार आपण त्या गोष्टीमध्ये, त्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणतात, तर ते टाकून आपण ते साठवू शकतो. अजून कुणाला काही प्रश्न विचारायचे सरांना? पलाश आणि त्याचे मूल्यवर्धन याबद्दल धन्यवाद शेतकरी बांधव.